जय भीम. मित्रांनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण सिद्धार्थ गौतम आणि देवदत्त यांच्यामधला एक प्रसंग नक्कीच वाचला असेल. आणि तो प्रसंग म्हणजे जेव्हा देवदत्त एका मुक्या प्राण्याची जेव्हा शिकार करतात तेव्हा सिद्धार्थ गौतम तिथे येतात आणि त्या मुक्या प्राण्याला वाचवतात. आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात की अरे देवदत्त, तू असं का केलंस? एका मुक्या प्राण्याचा तू जीव का घेतलास? त्याची शिकार का केलीस? तर हा प्रसंग एका गाण्यामध्ये खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. सिद्धार्थ गौतम देवदत्ताला म्हणतात, अरे रे देवदत्ता, तू काय हे केले? मुक्या जीवाला मारुणी तू काय साधिले? बघ मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले, तू मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले. यावर सिद्धार्थ गौतमाला देवदत्त असं म्हणतो, उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा, मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा. शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कुणाचा? हंस हा कुणाचा? हंस हा कुणाचा? हंस हा कुणाचा? आता या प्रसंगामध्ये क्षत्रिय धर्म म्हणून मारणारा श्रेष्ठ की त्याला तारणारा श्रेष्ठ? आणि हा विवाद शेवटी न्यायदरबारापर्यंत जातो आणि राजा शुद्धोधन अगदी विचारपूर्वक एक निर्णय घेतात. आणि तो निर्णय असा, मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी, हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवुनी. हंस हा कुणाचा? हंस हा कुणाचा? हंस हा कुणाचा? हंस हा कुणाचा? आणि शेवटी सिद्धार्थ गौतमाचा अहिंसेचा धर्म श्रेष्ठ ठरला. सिद्धार्थ गौतम यांचं अहिंसेचं जे तत्वज्ञान आहे तेच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञेच्या रूपात दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला 13वी प्रतिज्ञा आहे की मी प्राणीमात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. आपणही या प्रतिज्ञेचं पालन करूया हीच अपेक्षा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम.